नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। संजय काकांनी 10 वर्षे खासदारकी भोगली, खांद्यावर हात टाकून जनतेचा खिसा कापला, राजा राजा म्हणत जनतेचा बाजा वाजविला, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी केली। सांगलीचा खासदार कसा असावा हे संसदेत दाखवून देईल असा विश्वासही जनतेला दिला। पलूस तालुक्यातील सावंतपूर, नागराळे, बुर्ली, घोगाव, दह्यारी, तुपारी, पुणदी, बांबवडे, पलूस आदी ठिकाणी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा सभा घेण्यात आल्या। यावेळी ते बोलत होते। सुहास पुदाले, पांडुरंग सूर्यवंशी, शरद शिंदे पाटील, गिरीश गोंदिले, ऋषिकेश जाधव, पलूस बँकेचे चेअरमन वैभव पुदाले, उदयसिंह देशमुख, विश्वास येसुगडे, मार्केट कमिटीचे सभापती संजय पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। विशाल पाटील म्हणाले की प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। भाजपच्या सरकारला शेतकरी, तरुण, व्यापारी, महिला कंटाळले आहेत। ईडी, सीबीआयच्या दहशतीखाली असल्याने जनता, नेते भाजप विरोधात बोलत नव्हते। मतदानातून भाजप विरोधात राग काढण्याचा निर्धार जनतेने केला आहे। सेटलमेंट करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव होता। कदमदादा घराण्यात काही वर्षापूर्वी होता, पण आम्ही शरीर मनाने एकत्र आलो, पण आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले। मन एक झाले, पण शरीर एक येण्यास अडचण झाली। आम्ही एकत्र सभेला जावे अशी इच्छा होती। सांगली जिल्ह्याचे नेतृत्व राज्यावर राज्य करेल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची गादी सांगलीला मिळेल या भीतीने काहींनी खोडा घातला। विश्वजित कदम हे महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे। संस्था चांगली चालवितात, निधी खेचून आणतात। त्यांच्या साथीला वसंतदादा विचारांची लोक आले तर काँग्रेसची ताकद वाढेल, पण हे कुणाला तरी आवडले नाही। जनतेच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज भरला। विश्वजित कदम यांच्यावर दबाव आणला गेला। मलाही आमिष दाखवले, पण माझे बंड स्वार्थासाठी नव्हते। लोकांच्या इच्छेखातर मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे, त्यामुळे जनतेशी मी बेईमानी करू शकणार नाही। काँग्रेस उभे करण्यासाठी वसंतदादा पतंगराव कदम यांनी कष्ट घेतले, त्या पक्षावर अन्याय होत आहे। 7 दिवसांपूर्वी आलेल्या पैलवानाला उमेदवारी दिली। संजय राऊत 2 महिने माझ्यावर बोलत आहेत। माझ्यावर भाजपचा बीटीएम असल्याचा आरोप ते करतात। त्यांच्या आरोपावर लोक हसत आहेत। महाआघाडी, महायुतीचे उमेदवार एकमेकांवर बोलत नाहीत, माझ्यावर टीका टिप्पणी करीत आहे। मी जनतेचा उमेदवार आहे, जनताच तुम्हाला घरी बसवणार आहेत। उत्तर प्रदेशाचे लोक सांगलीत रोजगारासाठी येत आहेत। त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगलीत येऊन खासदार कोण असावा हे सांगत आहेत। संजय काकांच्या प्रचाराला मोदी, शहा, गडकरी येणार आहेत। कुणीही प्रचाराला आणले तरी तुमची डाळ शिजणार नाही। संजय काकांनी 10 वर्षे खासदारकी भोगली, खांद्यावर हात टाकून जनतेचा खिसा कापला, राजा म्हणत जनतेचा बाजा वाजविला। सांगलीचा खासदार कसा असावा हे संसदेत दाखवून देईल। शेतकरी, मराठा, धनगर आरक्षणाच्या प्रश्नांवर संजय काकाच कधी बोलले नाही, केवळ जमिनी लाटण्याचा उद्योग केला। देवळाच्या जमिनी लाटणाऱ्या खासदाराला आता हिंदुत्वाची आठवण होत आहे। साखर कारखान्याचे सभासद हिंदूच आहेत, त्या हिंदूंनाच लुटण्याचे काम केले। महापुरात खासदार संजय काका मदतीला आले नाही, आम्ही चारा पुरवला, अन्नधान्य दिले।